नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्सने लिस्टिंग नंतरचा दुसरा त्रैमासिक निकाल जाहीर केलाय. डिसेंबर 2023 मध्ये कंपनीने 233 कोटींचा नफा जाहीर केला. मात्र सप्टेंबरच्या तुलनेत नफ्यामध्ये जवळपास 56% घसरण झाली आहे. त्यामुळे जिओ फायनान्सचा शेअर 6.5% गडगडला. मंगळवारी दुपारी हा शेअर 250 रुपयाच्या खाली ट्रेड करत होता. मात्र यामुळे गुंतवणूकदारांना व्हॅल्यू बाईंगची सुवर्ण संधी मिळाली आहे. जिओ फायनान्सचा व्यवसाय पुढच्या 3 ते 5 वर्षात अतिशय झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर होल्डरला चांगला रिटर्न मिळू शकतो. अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. रिपब्लिकन पार्टीच्या लोवा कॉकसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक पसंती मिळाली. 50% जास्त लोकांनी त्यांना मतदान केलं. त्यामुळे 2024च्या निवडणुकांमध्ये जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तुम्ही जर नियमित प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून सरकारने फास्टॅगची सिस्टीम काही वर्षापूर्वी चालू केली. मात्र आता फास्टॅगची केवायसी केली नसेल तर 31 जानेवारी नंतर तुमचा फास्टॅग बंद होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार प्रवाशांना त्यांच्या फास्टॅगची केवायसी करणं आता बंधनकारक आहे. केवायसी केली नसेल तर 31 जानेवारी नंतर तुमचा फास्टॅग बंद होऊ शकतो. भारतातल्या फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये स्विगी आणि झोमॅटो या 2 कंपन्या मार्केट लीडर आहेत. फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये चांगलं यश मिळाल्यावर या कंपन्यांनी आता ग्रोसरी डिलिव्हरीमध्ये एंट्री केली आहे. ग्राहकांना अवघ्या काही मिनिटात स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून ग्रोसरी मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात हा बिझनेस फूड डिलिव्हरीपेक्षा मोठा होईल अशी माहिती कंपनीचे CEO श्री हर्षा मजेटी यांनी दिली आहे. स्विगीचा IPO 2024 मध्ये लॉन्च होऊ शकतो असं देखील ते म्हणाले आहेत. मे 2022 मध्ये LICचा IPO लॉन्च झाला होता. LICने सामान्य गुंतवणूकदारांसाठी 45 रुपयाचा डिस्काउंट दिला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना हा शेअर साधारण 900 रुपयाला खरेदी करता आला. मात्र लिस्टिंग नंतर लगेचच शेअरमध्ये घसरण चालू झाली. 31 मार्च 2023ला या शेअरने 530 रुपयाचा नीचांक नोंदवला. मात्र LICने काही दिवसांपूर्वी जीवन उत्सव ही पॉलिसी लॉन्च केली आणि त्यानंतर शेअरमध्ये एकतर्फी तेजी आली. मंगळवारी LICच्या शेअरने 900 रुपयाची पातळी गाठली. LICचा व्यवसाय वाढला तर हा शेअर पुढच्या 3 वर्षात 1,500 रुपयाच्या वर जाऊ शकतो. आता सामान्य नोकरदारांची चिंता वाढवणारी बातमी. सध्या संबंध जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIची चर्चा चालू आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढावी म्हणून अनेक कंपन्या AIचा वापर करतात. मात्र यामुळे जगातल्या 40% नोकऱ्या जाऊ शकतात अशी भीती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने व्यक्त केली आहे. असं झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल आणि अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल. आता बातमी आहे हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसंदर्भातली. हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना आता केवळ 5 वर्षापर्यंत कालावधी असणारे फिक्स्ड डिपॉझिट घेता येतील. सध्या ही मर्यादा 10 वर्षाची आहे. या निर्णयामुळे हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना फटका बसणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना 10 वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे ते गुंतवणूकदार आता बँकांकडे FD करतील. हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या व्यवसायावर या निर्णयाचा नकारात्मक परिणाम होणार आहे. आता IPO मार्केट संदर्भातली एक बातमी बघूया. हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांसाठी TPA म्हणजेच थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणाऱ्या मेडी असिस्टचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झालाय. 17 डिसेंबरपर्यंत या IPO साठी अर्ज करता येईल. मात्र कंपनीच्या उत्पन्नात खूप मोठे चढ उतार झालेत. तसेच या IPOचं व्हॅल्युएशनही बऱ्यापैकी महाग आहे. त्यामुळे या IPO मध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करू नये. या शेअरमध्ये खूप जास्त लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यताही कमी आहे.